नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर्स. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते म्हणजे सोयाबीन हमीभाव खरेदी करणं सुरू झालेलं आहे. आता जर पाहिलं तर त्याची नोंदणी जी आहे ते सुरू झालेलं आहे. म्हणजे त्याची नोंदणी जर आहे ते 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे. परंतु त्याच्या अगोदर तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत, कोणते कागदपत्र तुम्हाला तयार करून ठेवायचे आहेत, त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्हाला तर तुमच्याजवळ लेस्टेट मधला जर असेल तुमच्याकडे तर तुमचा 7/12 असणे गरजेचं आहे. हा जो आहे तो आपण 8 आहे आणि हा 8 असताना ह्याच्यामध्ये तुमचा हा 8 झाला, त्यानंतर मग तुमचा 7/12 पाहिजे. 7/12 वरती तुमचा जो काही 7/12चा उल्लेखच असतो. 7 म्हणजे तुमचं जे काही माहिती असेल, म्हणजे तुमचं अभिलेख अपत्र असतं 7, आणि 12 म्हणजे पिकाची माहिती, असं 7/12 असतो. आणि पिकाच्या माहितीमध्ये तुम्हाला इथं दिलं जातं की 2000 तुमचं 25-26चं खरीप हंगाम, त्याच्यामध्ये सोयाबीन पीक लावलेलं आहे का, किती गुंठे लावलेलं आहे, हे तुमच्या 12 जो काय असतो तो इथं पाहू शकता की इथं दिलेला आहे गाव नमुना 12. अशा पद्धतीने हे 7/12 असतो. याच्यावरती तुमचं पिकाची नोंद असते. सोयाबीन तुमचं नोंद झालेली पाहिजे तरच तुम्ही त्या हमी भावानं सोयाबीन घालू शकता. एक कागदपत्र झालं त्याच्यामध्ये तुमचा 8 आणि 7/12. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे दुसरं पासबुक. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं जे काही पेमेंट वगैरे घ्यायचं असेल तर तुमच्याकडे एक राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हे पासबुक तुमच्याकडे कुठलंही असेल तुमच्या बँकेचं तुम्ही एक पासबुक देऊ शकता. त्यानंतर मग तुमच्याकडे पाहिजे तुमचं जे काही शेतकरी आहे ज्यांच्या नावानं तुम्हाला नोंदणी वगैरे करायची आहे त्यांचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण की त्या आधारच्या ह्याच्यानुसार तुम्हाला हे केलं जातं. आणि त्यानंतर एक तुमच्याकडे जे काही आता शासनानं जे काही कंपल्सरी केलेलं आहे ते म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे. हे कार्ड आपण नॉर्मली फक्त माझ्या वैयक्तिक वापरासाठी हे बनवलेलं आहे, म्हणजे मला माहिती राहावं म्हणून. त्याच्यामध्ये हे तुम्हाला ह्याच्यातला जो काही तुमचा फार्मर आयडी नंबर असतो तो फार्मर आयडी नंबर असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. मी एक कार्ड स्वरूपामध्ये माझ्या वैयक्तिकसाठी ही माहिती मी बनवून ठेवलेला आहे. तुमच्याकडे तो फार्मर आयडी कार्डचा नंबर असेल किंवा फार्मर आयडीचा नंबर, शेतकरी ओळखपत्र म्हणतात, तुम्हाला माहिती नसेल तर ते कसं काढायचं त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तुमच्याकडे फार्मर आयडी सुद्धा तुमच्या जवळ असू द्या, तुमच्याकडे हे कागदपत्र असणं गरजेचं आहे. लेटेस्ट मधला 7/12 तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड, त्यानंतर बँक पासबुक आणि तुमच्याकडे फार्मर आयडी, एवढे कागदपत्र तुमच्या जवळ चालू ठेवा किंवा तयार करून ठेवा. तुमचे हे कागदपत्र तुम्हाला 30 ऑक्टोबर 2025 नंतर नोंदणी करण्यासाठी अत्यंत गरजेचे पडणार आहेत. असं एक छोटंसं अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष नोंदणी कशा पद्धतीने करायची त्यावरती सुद्धा आपण नोंदणी सुरू झाल्याच्या नंतर त्यावर व्हिडिओ बनवणारच आहोत. चॅनलवर जे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो व्हिडिओ आल्याच्या नंतर त्याचं सर्वात नोटिफिकेशन अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.